नमस्कार, मी रत्नमाला. आज आमच्या रिसॉर्टमधील म्हणजे सापुताऱ्यातील दुसरा दिवस. आता आम्ही हातगडाच्या ट्रेकिंगला जाण्यासाठी तयार झालेलो आहोत. हा रिसॉर्टच्या समोर दिसतो आहे तो आहे हातगडच्या किल्ला. या किल्ल्यावरच आता आम्ही जाणार आहोत. हे बघा, हे समोर रिसॉर्ट, त्याच्यासमोर हा हातगडचा किल्ला. हाच आहे हातगडचा किल्ला, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी गोगाजीराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली 1663 मध्ये जिंकून स्वराज्यात आणला होता. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात असून सापुतारापासून काहीच अंतरावर आहे. आता आम्ही या रस्त्याने आलेलो आहोत. आता हा किल्ला चढून वरती जाणार आहोत. वरती त्या दिसत आहेत, त्या पायऱ्या आहेत बघा वरती. समोर ते दिसते ते आहे आम्ही थांबलो आहे ते रिसॉर्ट. हा किल्ला मराठा स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट असा नमुना असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आदिलशाहीकडून जिंकून स्वराज्यात आणला गेला. आज हा इतिहासप्रेमींसाठी ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे असे मानले जाते, जेथून आपल्याला सह्याद्रीचे सुंदर असे दृश्य दिसते. सह्याद्रीच्या सातमाळेत असलेला हा एक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3600 फूट उंचीवर आहे. गडावर जाण्यासाठी 190 पायऱ्या आहेत. हे बघा, हळूहळू सर्वजण जमल्यावर आता आम्ही गड चढण्यास सुरुवात करणार आहोत. टोपी गाडीत ठेवून देऊ का? आमच्यापैकी काही जण आता पायी पायी येत आहेत. हे 4 जण खालून वरती पायीच चढून आलेले आहेत. ए चला लवकर लवकर. तो टोपीवाला पाहिला का? टोपीवाला हे आता खालून चढून आलेले. सिया गो टू माउंटन. हे बघा, आम्ही आता वरती चाललोय किल्ल्यावर. गडाच्या पायऱ्यांपर्यंत आपल्याला थोडी टेकडी चढून वर जावे लागते आणि नंतर मग पायऱ्यांना सुरुवात होते. गडाच्या अगदी पायऱ्यांपर्यंत आपल्याला गाड्यांनी सुद्धा जाता येते. आता आम्ही पायऱ्या चढण्यास सुरुवात केलेली आहे. इतकंच आहे वाटतं हे ना.
हे गोळा फेकायचे दगड, मग तो इकडे असेल तर दगड आणि तिकडे चालला आणि दगड उडून घेऊन जात इकडे पाणी वरती नाही विहिरीत वाटते. हे बघा गडावर या पायऱ्या चढून आम्ही सर्व आता वरती जात आहोत. हे बघा मागून सर्वजण येत आहेत. हा चढून आलो आता आम्ही वरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण गेलो होते त्याच डोंगरावर गेलो होतो आपण तिकडे. आम्हाला तिकडे गाड्यात जवळ दिसत होतं. हा हा कळवंद रस्ता आहे ना. ते पॅराग्लायडिंग करताय, ते काय पॅराग्लायडिंग करताय बघ समोर. सरळ सापुतारा पुढे गेला शबरीराम ते बघ ना, देवीचं मंदिर वाटतं वरती ना. नाही रे मग ते नाही, ते घेतलंय मी, ते घेतलंय. सियाने पहिली टॅक केली बाबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय करायचा गणपती बाप्पा. हे बघा वरती कसलं तरी मंदिर आहे. आपण आता ते पाहण्यासाठी जाणार आहोत. गड चढून आलं की वरती हे मंदिर आहे. मला वाटतं हे महादेवाचं मंदिर आहे. हटकेश्वर महादेव मंदिर हटगड. थांबा थांबा. चला रे. मंदिराचं हे बघा, हे मंदिर आहे महादेवाचं. हर हर महादेव की जय. हे बघा या बाजूला काय आहे, एक पाण्याचा हौद म्हणजे विहीर आहे वाटतं पाण्याची. हे बघा आज सुद्धा पाणी आहे त्याला, गार पाणी. गड चढून आल्यावर मंदिराजवळ ही विहीर आहे. पूर्वी याला पाण्याचे टाके म्हणत असत. वरती गड चढून आल्यावर आपल्याला एक ते मागे दिसले ते शिव मंदिर, त्याचप्रमाणे पाण्याच्या टाक्या आणि जुनी तटबंदी सुद्धा दिसते. वरती ते दिसतात ते गडाचे बुरुजे म्हणजे हटगडवराचे बुरुज. वरती मागून सगळेजण येत आहे. हे बघा ते खालून आपण मंदिर चढून आलो ना, ते मंदिर आहे हटकेश्वर महादेवाचं मंदिर. एक मिनिट. आम्ही आता सगळेजण वरती या बुरुजाजवळ आलेलो आहेत, सगळ्यात उंच गडाच्या. हे बघा, हे बघा. हे बघा आमचे हो यांना खूप ट्रेकिंगची हौस आहे.
तिथून आल्यावर इथे सुद्धा एक पाण्याची टाकी आहे. खूप खोल टाकी आहे, दिसणार नाही ते. पाण्याची टाकी. पूर्वी या गडाचे वैभव खूप मोठे होते, पण आज हे अगदी भग्न अवस्थेत झालेले आहे. हे बघा. या बाय. गडावर कशी रूम होते ते. इथे लहान लहान खोल्या आहेत आत. आता आपण या बाजूने बाहेर जाणार. आपण वरती जाऊ, गडाच्या अगदी वरच्या टोकाला. जाता येईल ना आपल्याला तिकडनं. हे आता शेवटचं टोके वाटतंय ना. तिकडे मागे नाही, तिथे फक्त उभं राहायला. पुढे पुढे जाऊन थोडस. कुठं काढला. आलो ते मंदिर तिकडे दिसतंय ते, है ना. आणि हे खाली मोठं तळ आहे, पाण्याचं खोल तळ आहे इथे. हा आता किल्ल्यावरचा पठारी भाग आहे. हे पूर्ण पठार आहे किल्ल्यावर. हे मागून आम्ही आलेलो आहे, इकडून मागून आलोय. हा गडाचा पाठीमागचा भाग आहे. या भागात सुद्धा बरेच रिसॉर्ट आहेत बघा. हे दिसतं ते लांब, ते रिसॉर्ट आहे खालच्या बाजूला. गडाच्या परिसरात असं वेगवेगळे तलाव सुद्धा आहेत. बरेच लहान मोठे तलाव आहेत. हेच होतं. कधी कधी रॉकेट फायर असतात, तुला दिसतात ते स्ट्रेट जातात. हे याच आहे, रॉकेट घेऊन सोडतात. असं नाही, ते तिथं वेगळं ते मोठं हॉल आहे, ते इंडोर साठी काहीतरी आहे आतमध्ये. मोबाईल. ही आमची सिया आहे. आमचा हा हटगडचा किल्ला आता पाहून झालेला आहे. आता आमचं ट्रेकिंग झालेलं आहे. आता आम्ही गडावरून खाली उतरून जाणार आहेत. हे बघा, आम्ही सगळेजण चाललो. मलाही येऊ द्या. खालून आलो.
स्लोली मला दे ना. गड चढून गेल्यावर महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या कार्यासाठी तसेच बांधलेले गड पाहून मन अगदी भारावून गेले. गड चढून सगळेजण अगदी आनंदी झालेले होते. सकाळीच गड चढल्यामुळे सर्वांना भूक सुद्धा लागलेली होती. खाली आल्यावर आम्ही आमच्या रिसॉर्टकडे निघालो. कसा वाटला तुम्हाला हा महाराजांनी बांधलेला हातगडचा किल्ला? मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.